घडलेलं न सुटलेलं रामायण. कित्येक वेळा ऐकले रामायण, कित्येक वेळा ऐकले रामायण, मन भक्तीत रुळलेच नाही. कित्येक वेळा ऐकले रामायण, मन भक्तीत रुळलेच नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळलेच नाही. असं छानसं वा म्हटलं आणि एक छानशी टाळी दिली ना, खूप बरं वाटतंय. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळलेच नाही. हर एक वेळी का लक्ष्मणाचा दोष द्यावा, हर एक वेळी का लक्ष्मणाचा दोष द्यावा. ते हरिण नेमके कोणते हे सीतेस का कळलेच नाही. ते हरिण नेमके कोणते हे सीतेस का कळलेच नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळलेच नाही. सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने ओढली रेषा, सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाने ओढली रेषा. रेषा ओलांडताना सीतेचे पाऊल का अडखळले नाही. रेषा ओलांडताना सीतेचे पाऊल का अडखळले नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळले नाही. अगोदर लिहिले गेले आणि नंतर घडले म्हणता, तुम्हीच म्हणता बाबा. अगोदर लिहिले गेले आणि नंतर घडले म्हणता. राम सर्वज्ञानी, राम सर्वज्ञानी, मग हे धर्मयुद्ध का टळले नाही. आता मी 3 वेळा इकडे बघितलं, त्याचं कारण आहे. हे जे आहेत डॉक्टर राठोड, विश्वास एक न राहत आहे म्हणून सांगतो, खास मुरुड वरून माझा प्रोग्राम ऐकण्यासाठी आले. डॉक्टर साहेब तुमच्यासाठी पुन्हा एकदा. अगोदर लिहिले गेले आणि नंतर घडले म्हणता. अगोदर लिहिले गेले आणि नंतर घडले म्हणता. राम सर्वज्ञानी, मग हे धर्मयुद्ध का टळले नाही. मी मात्र त्या भरतास कोटी सलाम करतो. मी मात्र, पुढची ओळ ऐकल्यावर आपोआप लक्षात येईल की कोटी सलाम का. मी मात्र त्या भरतास कोटी सलाम करतो. अहो 14 वर्षात एकदाही सत्तेसाठी मन चळले नाही. मी मात्र त्या भरतास खरोखर सलाम करतो. 14 वर्षात सत्तेसाठी एकदाही मन चळले नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळले नाही. आणि शेवटचं जे आहे, रामायण कोणी ऐको ना ऐको, पण जर एवढ्या वर्षात प्रत्येक घरात हे घडावं अशी माझी इच्छा प्रत्येकाची असते. 1000 वर्षे झाली, लाखोंनी ऐकले रामायण. 1000 वर्षे झाली, लाखोंनी ऐकले रामायण. मग राम भरतासारखे प्रेम 2 भावात का जुळले नाही. 2 भावात का जुळले नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळले नाही. अद्याप एकदाही माझे पाऊल अयोध्येकडे वळले नाही.